रायगड जिल्ह्यातली 8 वर्षाची शर्विका म्हात्रे ही 8वा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी बघण्यासाठी किल्ले रायगडावर दाखल झाली आहे। शर्विकाचं वैशिष्ट्य सांगण्याचं एक महत्त्वाचं म्हणजे या शर्विकानं आतापर्यंत 200 गड किल्ले आहेत ते सर केलेले आहेत आणि ती स्वतः आपल्या आईवडिलांसोबत किल्ले रायगडावर दाखल झाली आहे। बाल जिजाऊंच्या वेशभूषेत त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। शर्विका, कसं आली आहेस तू या किल्ले रायगडावर? मी किल्ले रायगडावर रोपवेने तर नाही आली, चालतच आली. चालत आली आहेस तू। आतापर्यंत 200 गड किल्ले सर केली आहेस, कशा पद्धतीनं या गडांकडे गेली आहेस? कोण तुला घेऊन गेलं किंवा कोणाची प्रेरणा घेतली? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ वगैरे ते आहेतच, ते आशीर्वाद देतातच, पण माझे आई बाबा पण सपोर्ट करतात मला. पण तुला कसं हे सुचलं एवढं गड किल्ले तू सर केलेस? पहिलं माझ्या आई बाबांना आवड होती आणि त्यांनीच मला घडवलं आणि पहिल्या गडावर गेलेली ना, तिथपासून मग माझी तिथून सुरुवात झाली. तर शर्विकानं आतापर्यंत 200 गड किल्ले सर केलेत। खरं तर या पाठीमागे शर्विकाच्या पाठीमागे तिचे आईवडील देखील आहेत। आईवडील स्वतः दाखल झालेत। काय सांगाल मुलीला ही प्रेरणा आतापासूनच? आत्ताच्या 21व्या शतकात पाहायचं झालं तर आपली जी मुलं आहेत ती टी व्ही आणि मोबाईलच्या आभासी दुनियेत अडकलेली आहेत आणि मग आपला जो समृद्ध इतिहास आहे किंवा वारसा आहे तो कोण जपणार, हा एक सतत मनात प्रश्न होता। तर शर्विकाची सुरुवात मुळातच दुर्ग संवर्धन या संकल्पनेतून झाली। सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत आम्ही दोघं दुर्ग संवर्धन मोहिमा राबवत होतो। त्यावेळी शर्विका या सगळ्या मोहिमा लहानपणापासून म्हणजे बाळकडू जसं असतं त्याप्रमाणे ती त्या बुर्जावरून सगळ्या गोष्टी बघत होती आणि मग हळूहळू दुर्ग भ्रमंतीची आवड तयार झाली। मग 1, 2 नव्हे, 25 नव्हे, 50 नव्हे, आज तो आकडा 200 वरती पोहोचलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ 20 ते 25 जिल्ह्यातले दुर्ग तिने आतापर्यंत सर केलेले आहेत आणि पाहिलेले आहेत आणि नुसते पाहिलेले नाही तर ते खऱ्या अर्थाने जगलेले आहेत। कारण एखाद्या गडावरती जाताना किंवा गडावर जाण्याच्या आधी जी मोहीम ठरलेली असते आठवडाभर, त्यावेळी तिला त्या गडाची प्राथमिक माहिती दिली जाते आणि ती माहिती ती व्हिडिओ मार्फत आपल्या इंस्टाग्राम असेल किंवा इतर माध्यमांमार्फत ती समाज माध्यमांवर पोहोचवते। आणि विशेष सांगायचं म्हणजे शर्विकाकडे बघून आत्तापर्यंत कमीत कमी शेकडो जण महाराष्ट्रात तयार झालेले आहेत की जी आपल्या मुलांना गडकिल्ल्यांवर न्यायला लागलेली आहे। खरं आहे। शर्विका आतापर्यंत 200 गड किल्ले सर करून या ठिकाणी किल्ले रायगडावर दाखल झाली आहे आणि ही प्रेरणा घेऊन अनेक तिच्या वयाचे वर्गमित्र असतील किंवा तिची प्रेरणा घेऊन निघालेले अनेक महाराष्ट्रातले जे बाल तरुण आहेत ते आता गड किल्ले सर करतायत। तिची आई देखील या ठिकाणी दाखल झाली आहे। कशा पद्धतीने मुलीला ही प्रेरणा दिली किंवा आज 8 वेळा शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तिला या ठिकाणी किल्ले रायगडावर घेऊन येत आहे? नमस्कार सर्वांना, जय शिवराय। शर्विका 2.5 वर्षाच्या असल्यापासून ट्रेकिंगला तिची सुरुवात झाली, पण शर्विकाचा आमचा हेतू नव्हता असा, पण आतापर्यंत तिचं पाहून जे सगळ्यांनी ट्रेकिंग सुरू केले आणि ती सगळ्यांना सांगते की प्लॅस्टिक टाकू नका, गडसंवर्धन करा, हे प्रत्येक मुलामध्ये रुजलं गेलं पाहिजे आणि प्रत्येक मूल तिच्यामागे हे शिकत आहे। कारण काल इथे सकाळी आलो, प्रत्येकजण होते शर्विकाच्या व्हिडिओ पाहून आम्ही आता आमच्या मुलांना गडसंवर्धन करायला शिकवलेलं आहे, तेच आमच्यासाठी खूप मोठे आहे। तर शर्विका हिला आता गडसंवर्धन जे शिकवण्यात आलेलं आहे तीच मोहीम घेऊन ती आता पुढे निघालेली आहे। गणेश मापरडकर, ABP माझा, रायगड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।